मुंबईमध्ये सध्या दाखल झालेले आहेत। महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार ते उद्या स्वीकारणार आहेत। महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांची त्या ठिकाणी वर्णी लागल्यानंतर आता आचार्य देवव्रत यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार राज्याचा राज्यपाल पदाचा देण्यात आलेला आहे आणि आचार्य देवव्रत हे आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती, हे दोघंही त्यांना रिसीव्ह करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। महाराष्ट्राच्या राज्यपालपदी अतिरिक्त कार्यभार ते उद्या स्वीकारतील आणि आज ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। कृष्णा सुंदरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, विशाल, आपण पाहतोय की महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचं मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकावरती आगमन झालेलं आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या स्वागतासाठी सध्या पोहोचलेले आहेत। राज्याचे माजी राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर आता त्यांच्याकडे जो काही कार्यभार होता तो अतिरिक्त कार्यभार आता आचार्य देवव्रत हे उद्या स्वीकारणार आहेत आणि त्यासाठी ते मुंबईमध्ये आलेले आहेत। त्यांचं जंगी स्वागत सध्या मुंबईमध्ये केलं जात आहे। मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरती कशी प्रशासनाने सगळी तयारी केलेली आहे। प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर सगळे प्रशासकीय अधिकारी सुद्धा मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकावरचे आहेत आणि सध्या राष्ट्रगीत जे आहे ते होताना पाहतात। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।